मिळालं तरी खूप महाग असतं। हे फळ रामफळ, सीताफळ सारखे दिसत असले तरी ते आतून सफरचंदासारखे असतं। रोगप्रतिकार शक्ती प्रचंड वाढविणारे हे फळ आहे। निसर्ग मोठा जादूगर आहे। जेवढे रोग तेवढी औषधं आहेत। फक्त आयुर्वेदिक तज्ज्ञ मंडळी यांचा सल्ला घ्यायला पाहिजे। जगातील कर्करोग रुग्णांची वाढणारी संख्या पाहता प्रतिबंध व उपचार या दोन्ही गोष्टींसाठी या फळांच्या झाडांची लागवड होणे हे भविष्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक आयुर्वेदिक होमिओपॅथिक डॉक्टर आहेत। त्यांनी त्यांच्याजवळ येणाऱ्या कॅन्सर रुग्णांना या फळाची औषधं दिली आहेत। खूप जणांना त्याचा चांगला उपयोग झाला। किमोथेरपीपेक्षा प्रभावी असलेलं सदर औषध कोणालाही कर्करोग, डायबिटीज, जुनाट संधिवात रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले जाईल। सोर्स ऑफ फळाबद्दल जर तुम्हाला अगोदर माहिती असेल, अगोदर त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला जर असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। मी तर हे फळ पहिल्यांदा पाहिलंय।